हां हॅलो वाईज. तर आज मी करतो आहे सेकंड व्लॉग शूट आणि आज मी चाललो आहे फ्रोझन मॉलला. नवीन जो चित्रपट आला आहे ना हिंदी सॉरी हॉलिवूड, तर तो बघायला जाणार आहे फ्रोझन मॉलच्या PVRला. आता वाजता दुपारचे 2 वाजले. शोचा टाईम आहे 3:30चा टाईम आहे शोचा. तर थोड्या वेळात निघणार आहे. आवरून तर बसलो मी आणि तर थोडा छतावर आलतो. तुम्ही व्ह्यू बघू शकता पूर्ण संभाजीनगरचं. असं काही आहे मागं वातावरण. आत्ताशी 2 वाजलेत आणि मी व्लॉग शूट करण्यासाठी टेरेसवर आलतो आहे. तर बघूया आजचा व्लॉग कसा होतो आहे आणि मूवी पण कसा आहे तो पण बघतो. कसा वाटतो तर हॉरर मूवी आहे त्यामुळं जाम फाटणार आहे. आणि फर्स्ट टाईम असं आहे की हॉरर मूवी मी थिएटरला बघतो आहे. तर बघतो आज कसा अनुभव येतो आहे. तर हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. बघूया पुढच्या याच्यामध्ये. टेरेसवरून म्हणजे रूमच्या टेरेसवरून हा व्ह्यू आहे संभाजीनगरचा. तर तुम्ही बघू शकता. मस्त ऊन पडलं आहे आज. लगातार 4-5 दिवसापासून नाही का पाऊस, असं कंटिन्यू पाऊस आहे. फक्त काल आणि आजच ऊन पडलं होतं. तर भारी वाटतंय थोडं. कबूतर जोडी होती, एक जण गेला उठून वाईड अँगलमध्ये. असा काहीतरी व्ह्यू आहे. तुम्हाला टाईमलॅस पण दाखवतो थोडा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असं काही वातावरण आज झालेलं आहे. आता आलो आहे फ्रोझन मॉलला. व्लॉग शूट करायचं तितकं स्केअर्ड वाटतंय. फायनली फ्रोझन मॉलला आलो आहे. अजून तर टाईम आहे मूवीला. तोपर्यंत मॉल फिरून घेऊ. सगळ्यात मोठा मॉल इथला, त्यामुळं दुसरा ऑप्शन नाही इथं. शूट करायची तर एवढी लाज वाटते. फोन कसा धरू हातात, सगळे तोंडाकडे बघते मोबाईलवरती गेल्यावर. जाऊ द्या, एवढं मनावर नाही घ्यायचं. जसं जमन तसं, जेवढं होईल तेवढं शूट तर करणारच. फर्स्ट टाईम पब्लिक. फ्रोझन मॉल. आता मध्ये नाही पाहिलं. मजा तर तोंडाकडेच बघू राहिली. जाऊ दे, त्याला काय होते बाबा. फेमस स्पॉट तुझा इथलं झुडिओचे. पहिल्या झुडिओला जाऊ.
मग बाकी मॉल बघतो. गर्दी पण आज एवढी आहे ना, तुफान. कॅमेराला चालू करायला पण लाज वाटत नाही. आणि तोंडाकडे बघतो. चला बघ, अजून 1 घंटा बाकी मूवी चालू आहे. तोपर्यंत नुसतं फिरून घेऊ. कॅमेरा चालू करायला एक क्लिअर इंट्रो बस मागायचं का. काय शूट करू ते पण समजत नाही. भाई पब्लिक एरियामध्ये लोक कसे व्लॉग शूट करता मला कळत नाही आहे भाई. म्हणजे ब्लँक झाले तर पब्लिक गेल्यावर तू व्लॉग सुरू कर पाहिजे. एवढी लाज वाटते मला सांगू नाही शकत. ज्या ठिकाणी पब्लिक नाही अशा ठिकाणी कॅमेरा चालू करतो. आणि दुसरं काही घेतल्याशिवाय तर काही शॉपमध्ये एंट्रीच नाही. एंट्री आहे पण मग काही घेणार नसलेलं ना असं वाटतं की अशा लोकांचं जायचं शॉपमध्ये. त्यात बेइज्जती करून घेणार. त्यामुळे मी शॉपमध्ये काही जात नाही का. तर बाहेरच्या बाहेरच फिरतो. आणि काय बोलू म्हणजे पूर्ण ब्लँक होऊन गेलं. पूर्ण काही सुचत नाही. काय करू तोपर्यंत टाईमपास काहीच करायला नाही. कोणी सोबत असलं का काय नुसतं कंटेंट तरी भेटतं बोलायला. असं एकट्याला बोलायला तर काही जमत नाही. एकटा जीव सगळा माहिती आहे काय बोलणार. बिना राइट्स टाइप के ही राइट मैच करा देते हैं. फिर चाहे वो डिफरेंट कम्युनिटीज से हो या डिफरेंट कंट्रीज से. क्या नहीं, हमारे पिंड में ना छोटे छोटे बच्चे भी ऐसा काम खुद कर लेते हैं. अब इस वक्त मैं आपके पिंड से छोटे छोटे बच्चे कहाँ से लेकर आऊँ. बाजी कह रहे थे बच्चों को मूंछ ना अच्छी नहीं लगती तुम्हारे.